नियरेस्ट 7-Elevenला आलो. प्रचंड अवघड चाललंय. फ्रुट्स आणि व्हेजीसच्या व्यतिरिक्त कळतच नाही की काय व्हेज आहे आणि काय नाही. हे बघ, गरे. फ्रुट्सच्या बाबतीमध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. हा चीज टोस्ट आहे 37 भातचा. हा एक आहे विगन मध्ये. आणि अजून आम्ही शोधतोय. फायनली सांगतो की आम्ही काय ट्राय केलं. चला तुम्हाला मी दाखवतो की आम्ही 7-Eleven मध्ये फर्स्ट डीला काय घेतलंय. हा चीज टोस्ट आहे. हे येस काय आहे, काय म्हणतात ग्रीन त्याला? बीन अँड चिली राईस. ग्रीन बीन अँड चिली राईस स्टर फ्राय. त्याच्यानंतर हे सुद्धा हा चॉकलेट बन आहे. व्हेजिटेरियन प्रोटीन स्टर फ्राईड बेसिल व्हेजिटेरियन प्रोटीन विथ राईस. हेच आम्हाला व्हिगन आणि रादर व्हेजिटेरियन असं सापडलंय. आणि हे 5 लोकांना मी वेटिंगवर ठेवलंय हा व्हिडिओ काढण्यासाठी. ओके, खातो आणि मग तुम्हाला सांगेल की काय कसं होतं. चीज टोस्ट नॉट बॅड. काय छान आहे. खूप फ्लेवर नाही आहे पण टेस्ट खूप छान आहे. चीज प्रीमियम आहे. हां, चीज प्रीमियम आहे. व्हॅनिला चिली राईस सगळ्यांना तर भयंकर तिखट लागलाय. लेट्स सी. इट्स क्वाईट स्पायसी. आपल्याला कसं ग्रेव्ही सोबत भात खाण्याची सवय, तसा नाही आहे पण गुड, नॉट बॅड. असा एक फ्लेवर आला तोंडाला. चीज टोस्ट खाल्ल्यानंतर जो एक ब्लँड टेस्ट होती ते चिलीने त्याला छान ओव्हरपावर केलंय. छान लागतंय. व्हेज प्रोटीन बेसिल राईस. सगळ्यांना डाऊट आला की ते नॉनव्हेज आहे. सो बट नाही, वी चेक्ड ऑन ChatGPT. इट माइट बी टेम्पे और आय गेस टोफू, बट बघूया टेस्ट कशी आहे. असं वाटतंय की खूप असं आर्टिफिशियल लेमनी त्याला फ्लेवर आहे. समजा एखादा प्लेट पण त्या लिक्विड वॉशनी घासली आहे, त्याचा लिक्विड वॉश व्यवस्थित निघाला नाही, त्यातच आपण राईस खाल्ला तर तो कदाचित असा लागेल. खूप खास नाही आहे, मला तर नाही आवडलं.